नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अनमोल एज्यू अकॅडमीवरती। मित्रांनो, आज आपण केवल प्रयोगी अव्यय या मराठी व्याकरणावरती जवळपास 50 प्रश्न आणि त्यांचे उत्तर आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, यामध्ये जे आहे तुम्हाला काळजीपूर्वक सर्व प्रश्न बघायचे आहेत। यामध्ये मी तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहिती देत आहेत प्रत्येक प्रश्नासोबत, जेणेकरून तुम्हाला ते पुढे भविष्यामध्ये कामी पडेल। चला मित्रांनो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू। आणि पहिला प्रश्न बघा, आहा हा किती सुंदर देखावा आहे हा, या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा। बघा, यामध्ये जे आहे तुम्ही सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही। मी तुम्हाला जे प्रश्न सांगतो ते काळजीपूर्वक ऐका। एकचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 3, म्हणजे आहा हा। काय म्हटल्याने किती सुंदर देखावा आहे, आहा हा हे काय केवल प्रयोगी आहे। ठीक आहे, चलो नेक्स्ट। अरे रे फार वाईट झाले, या वाक्यातून कोणती भावना व्यक्त होते? म्हणजे बघा, भावना म्हटलं तुम्हाला, जर तुम्हाला केवल प्रयोगी ॲपबद्दल थोडं जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला हे अजून सोपं जाईल। आणि मी बऱ्याच वेळेस काय करतो आहे तुम्हाला म्हणजे अजून एक्सप्लेनेशन करतो, जेणेकरून तुम्हाला अजून माहिती होईल त्याबद्दल। ठीक आहे, चला तर यामध्ये आहे 2 नंबर शोकदर्शक। तर तुम्हाला जर टिक करून पाहिजे असेल तर तुम्हाला टिक करूनही देतो, जेणेकरून तुम्हाला अजून सोपं जाईल। चलो नेक्स्ट क्वेश्चन। केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि ती सामान्यतः कशी असतात? आता या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर तुम्ही थोडंसं गोंधळून जाऊ शकता, पण थोडं काळजीपूर्वक वाचा काय सांगताय बघा। काय म्हटलं यांनी, सामान्यतः ती कशी असतात, म्हणजे वाक्याचा भाग असतात की वाक्यापासून स्वतंत्र असतात की क्रियापदावर अवलंबून असतात की नामाचे कार्य करतात। म्हणजे यामध्ये जे आहे तुम्हाला थोडंसं वाचन असणं गरजेचं आहे। तर आपल्या 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 2, म्हणजे वाक्यापासून स्वतंत्र असतात। म्हणजे काय म्हटलं यांनी की जर समजा हे वाक्याच्यामध्ये जर आले आणि किंवा नाही जरी आले तर याचा काही यावरती फरक पडत नाही। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन। शाबास असेच यश मिळवत राहा, या वाक्यातील शाबास हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 3, म्हणजे कशा प्रकारचं आहे, प्रशंसादर्शक। शाबास म्हटलं ना, तारीफ केली त्याने इथं। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन। केवल प्रयोगी अव्ययाच्या पुढे सामान्यतः कोणते विरामचिन्ह वापरले जाते? आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, केवल प्रयोगी अव्ययालाच आपण दुसऱ्या नावानं आवाज देतोय किंवा ओळखतोय, त्याला म्हणजे काय, उद्गारवाचक चिन्ह। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन। शी मला नाही आवडले ते, या वाक्यातील शी हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? बघा, आता इथं संबंधित नसणारच आहे, मौन तर नाही आणि संबोधन पण नाही, म्हणजे राहिलं कोणतं आपलं 6 नंबरचं 2, म्हणजे तिरस्कारदर्शक। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन 7 नंबर। बापरे, एक मिनिट, बापरे केवढा मोठा साप, या वाक्यातील बापरेमधून कोणती भावना व्यक्त होते? तुम्ही बघा मित्रांनो, यामध्ये आनंद तर होणार नाही आहे, तिरस्कार पण नाही आहे आणि संमती पण नाही। बघा, बऱ्याच वेळेस आनंद जर तुम्हाला व्यक्त करायचा असेल, पण पुढे वाक्य पण सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये कोणत्या प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे। ठीक आहे, चलो 7 नंबरचं प्रश्न उत्तर आहे आपलं मित्रांनो काय, केवढा मोठा साप, म्हणजे काय मला सांगा तुम्ही। इथे त्यांना म्हणजे आनंद झाला का? नाही। सापाला बघून आनंद झाला का? नाही। इथं त्यांनी काय केलं, भय व्यक्त केलं, म्हणजे 7 नंबरचं आपलं उत्तर 1। ठीक आहे, चलो भय व्यक्त केलं। हां, नेक्स्ट। छट मला ते अजिबात मान्य नाही, काय म्हटलं, छट मला ते अजिबात मान्य नाही। मला सांगा बरं मित्रांनो, यामध्ये 8 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं काय असायला पाहिजे? 8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं विरोधदर्शक, म्हणजे काय, त्यांनी रिजेक्ट केलं या गोष्टीला। ठीक आहे, चलो विरोधदर्शक। नेक्स्ट क्वेश्चन। जी हा मी आपले काम नक्की करेन, या वाक्यातील जी हा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? जी हा म्हटलेलं आहे, मला सांगा आता तुम्ही। 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे, म्हणजे संमतीदर्शक, बरोबर। चलो संमतीदर्शक। नेक्स्ट क्वेश्चन। चूप एक शब्दही बोलू नकोस, या वाक्यातील चूप हे कोणतं केवल प्रयोगी आहे? सांगा बरं, हर्षदर्शक असेल का? बिलकुल नाही। शोकदर्शक असेल का? बिलकुल नाही। मग 10 नंबरचं कोणतं राहील आपलं? 10 नंबरचं काय व्हायला पाहिजे आपलं? मौनदर्शक, म्हणजे 2 नंबरचं मौनदर्शक। चलो नेक्स्ट क्वेश्चन 11 नंबर। अरे तू कधी आलास, या वाक्यातील अरे काय? बघा, इतर मौन तर नाही आहे किंवा तिरस्कार पण नाही आहे किंवा संमती पण नाही, म्हणजे काय असेल बरं? 11 नंबरचं काय असायला पाहिजे सांगा तुम्हीच आता, काय असायला पाहिजे? आश्चर्यदर्शक। अरे म्हणजे अचानक बोललेलं शब्द।
केवळ प्रयोगी अव्ययांना व्याकरणामध्ये दुसरे काय नाव आहे? ऑलरेडी आपण एक वरती प्रश्न घेतला होता बघा, त्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी याचं प्रश्नाचं उत्तर आहे 12 नंबरचं. ठीक आहे, तर 12 नंबरचं काय आपलं 4 उद्गारवाची शब्द. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अबब केवढी प्रचंड गर्दी ही या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. 13 नंबरचा प्रश्न आहे. केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा म्हटते, म्हणजे 13 नंबरचा प्रश्न उत्तर आहे आपलं 1 म्हणजे काय आश्चर्यदर्शक. ठीक आहे, अबब केवढी गर्दी ही. चलो छी किती घाणेरडी जागा आहे या वाक्यातील छी काय दर्शवते सांगा बरं. मौन तर नाही आहे, संमती पण नाही आणि आनंद पण नाही, म्हणजे 14 नंबरचं काय उत्तर यायला पाहिजे आपलं तिरस्कार दर्शक. बरोबर, चलो तिरस्कार दर्शक. 15 नंबर. ठीक मी उद्या येईन या वाक्यातील ठीक हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? 15 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं सांगा. शोकदर्शक आहे का, आश्चर्यदर्शक आहे का, विरोधदर्शक आहे का? 15 नंबरचं प्रश्न उत्तर आपलं 1 म्हणजे काय संमती दिली, होकार दिला, हो मी येईल उद्या असं म्हटलं त्यांनी. चलो नेक्स्ट. 16 नंबर. अरे रे बेचारा पडला या वाक्यातील अरे रे कोणते अव्यय आहे? 16 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. शोकदर्शक, वाईट वाटलं, अरे रे रे. ठीक आहे, चलो आता मित्रांनो तुम्हाला मी 20 नंबरचा प्रश्न जो आहे तुम्हाला म्हणजे होमवर्कमध्ये देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये लिहायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. वाह वाह काय छान गाणे गायले या वाक्यातील वाह वाह काय दाखवते मला सांगा बरं तुम्ही मित्रांनो. विरोध आहे का, तिरस्कार आहे का, की मौन आहे मला सांगा. म्हणजे आपल्या 17 नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय प्रशंसादर्शक म्हणजे 3 नंबरचं. ठीक आहे, तारीफ केली, प्रशंसा केली. चलो मी तिथे जाणार नाही. काय म्हटलं असं पण येतं बघा बऱ्याच ठिकाणी पण म्हणता ना पण म्हणता. तर सांगा मी तिथे जाणार नाही काय सांगितलं बघा 18 नंबरमध्ये, म्हणजे विरोधदर्शक. मी तिथे जाणार नाही, मुळीच मी तिथे जाणार नाही. ठीक आहे, चलो नेक्स्ट. 19 नंबर. अहो जरा ऐकता का या वाक्यातील अहो ही कोणत्या प्रकारचे? बघा हर्षदर्शक नाही, शोकदर्शक नाही, तिरस्कारदर्शक नाही, म्हणजे आपलं संबोधनदर्शक म्हणजे ऐकताय का, आवाज दिला. ठीक आहे, चलो आणि 20 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं मित्रांनो आपल्या. ठीक आहे, छे असे कधीही होऊ शकत नाही या वाक्यातील छे हे काय दर्शवते? 20 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं खाली. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हट किंवा हॅट काय बोलतोस या वाक्यातील हॅट हे कोणत्या प्रकारचे? ॲक्च्युली हॅट लिहिलं त्यांनी, तिथं हट पाहिजे होतं. हट म्हणजे काय म्हणता येईल आपलं तिरस्कारसारखं इथं बोललं जातं. ठीक आहे, चला 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 2 नंबर म्हणजे तिरस्कारदर्शक. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आई ग किती लागलं मला या वाक्यातील आई ग मधून कोणती भावना व्यक्त होते मला सांगा बरं. आई ग आनंददर्शक होतो का, तिरस्कार आहे का, संमती आहे का, म्हणजे काय वेदना किंवा मग शोकदर्शक. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. होय मला तुमची अट मान्य आहे मला सांगा. होय काय दाखवलं, विरोध दाखवला, तिरस्कार दाखवला, आश्चर्य दाखवलं का, नाही तर काय संमती दर्शक. म्हणजे इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 23/2. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बाप रे बाप काय ती वीज चमकली या वाक्यातील बाप रे बाप हे कोणते अव्यय आहे? बघा म्हणजे इथं काय भयदर्शक म्हणू शकतो आपण. ठीक आहे, चलो 24 नंबरचं प्रश्नाचं उत्तर आपलं आश्चर्यदर्शक किंवा भयदर्शक. गप्प जास्त बोलू नकोस या वाक्यातील गप्प हे कोणते अव्यय आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. हर्षदर्शक, संबंधदर्शक, आश्चर्यदर्शक. 25 नंबरचं 1 म्हणजे काय मौनदर्शक. ठीक आहे, चलो. ओहो तुम्हीसुद्धा आलात तर म्हणजे काय या वाक्यातील ओहो काय दर्शवते? 26 नंबरचं प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. 26 नंबर जवळपास 3 आश्चर्य. 27 नंबरचं प्रश्नाचं उत्तर मित्रांनो. भले खूप छान कामगिरी केलीस या वाक्यातील भले हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 1. भले खूप छान कामगिरी केलीस इथं थोडंसं आपलं प्रश्नाचं उत्तर मित्रांनो इथं प्रशंसादर्शक व्हायला पाहिजे. ठीक आहे, चलो. तुझ्या ह्या कृत्याचा धिक्कार असो या वाक्यातील हे कोणत्या प्रकारचे अव्यय? बघा आनंददर्शक तर नसू शकतं, संबोधनदर्शक पण नसू शकतं आणि संमतीदर्शक आनंददर्शक पण असं म्हणजे काय तिरस्कारदर्शक. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. इकडे ये या वाक्यातील हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी अव्यय आहे मला सांगा मित्रांनो.
म्हणजे इथं सरळ सरळ उत्तर जर सांगायचं जर झालं तर आपलं आहे संबोधन दर्शक. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हाय 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 किती अनर्थ झाला. या वाक्यातील हाय हाय काय दर्शवते म्हणजे काय शोकदर्शक. ठीक आहे. चलो 3 नंबरचं उत्तर. 30चं 3 उत्तर आपलं. ठीक आहे. चलो मित्रांनो इथं थोडंसं प्रॉब्लेम आहे या प्रश्नामध्ये, मी तुम्हाला नंतर सांगतो. बघा फस सगळा बेत फिसकटला. या वाक्यातील फस हे कोणत्या भावनेशी निगडित आहे म्हणजे काय आनंददर्शक आहे का, संबंधीदर्शक आहे का, संबंधदर्शक आहे. 31 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं 1 म्हणजे काय वीटदर्शक किंवा तिरस्कारदर्शक आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चलो प्रॉब्लेम इथं आहे मित्रांनो 31 आणि इथं 33 दिलं, इथं तुम्ही 32 अज्युम करा. ठीक आहे. तर इथं तुम्ही 32 करून घ्या इथं. ठीक आहे. 32 इथं 33 म्हणलं आहे. ठीक आहे. चलो जी आपण म्हणता ते योग्य आहे. या वाक्यातील जी हे कोणत्या प्रकारचं म्हणजे काय संबंधी दाखवलेली यांनी. ठीक आहे. चलो संबंधी दर्शक. 33 नंबर चूक हे तुमचे उत्तर चुकीचे आहे. या वाक्यातील चूक हे काय दर्शवते म्हणजे काय नकार दर्शक, विरोध दर्शक. ठीक आहे. चलो का ग अशी का बसलीस. या वाक्यातील का ग हे कोणतं आहे. का ग म्हणजे 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपलं संबोधन दर्शक. संबोधन दर्शक म्हणजे कोणाला तरी आवाज दिला, बोललं, प्रश्न विचारल्यासारखं झालं. ठीक आहे. चलो 34 झाला. 35 अरेच्चा मी तर विसरलोच. या वाक्यातील अरेच्चा कोणते अव्यय आहे. अरेच्चा कोणते अव्यय म्हटलं तर अरेच्चा कोणता अव्यय असू शकतो मित्रांनो मला सांगा बरं. अरेच्चा 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. 35चं 1 आश्चर्य दर्शक. चलो केवळ प्रयोगी अव्यय ही विकारी असतात की अविकारी सांगा. आता तुम्हाला बऱ्याच वेळेस मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की केवळ प्रयोगी अव्यय हे विकारी असतात की अविकारी असतात सांगा. 36 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं अविकारी. ठीक आहे. कारण त्याचा अव्ययाचा अर्थच होतो अविकारी, अव्यय, आणि याचा दुसरा विरुद्धार्थ शब्द कोणता होतो सव्यय किंवा काय होऊ शकतो व्यय. ठीक आहे. चलो 37 खाशी छान युक्ती शोधली. खाशी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला त्याला तारीफ केल्यासारखं झालं इथं. ठीक आहे. चलो खाशी छान युक्ती शोधलीस म्हणजे काय कोणते अव्यय तर इथं काय प्रशंसा दर्शक. ठीक आहे. चलो ईश्य मला लाज वाटते. या वाक्यातील ईश्य हे काय आहे तर हे काय आहे लज्जादर्शक म्हणजे काय तिरस्कार किंवा मग लज्जादर्शक. कारण की याचा वापर जो ईश्यचा 2 प्रकारे होतो, तिरस्कारमध्ये पण होतो आणि लज्जामध्ये पण होतो. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन 39. इथं म्हटलं मित्रांनो की अग म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिणं डायरेक्ट ऐकलंस का. या वाक्यातील अग हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. अग्ग म्हणजे काय संबोधन दर्शक. ठीक आहे. चलो 39 1 40 नंबरचा प्रश्न मित्रांनो उफ किती हा उकाडा. या वाक्यातील उपमधून 40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगा मित्रांनो. उपमधून काय होतं म्हणजे काय वीट किंवा कंटाळा. म्हणजे गरमीला तुम्ही मला सांगा उकाडायला तुम्ही जास्त पसंत करता का बिलकुलच नाही. म्हणजे काय कंटाळा किंवा मग वीट दर्शक. चलो धिक्क तुझ्या अशा जगण्याला. या वाक्यातील धिक्क हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. चला तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो 41चं 1 अहा काय छान हवा आहे. बघा अहा म्हटलं काय इथं म्हणजे डायरेक्ट हर्ष किंवा आनंद झाला इथं. ठीक आहे. 42 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 2. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय झाले म्हणजे काहीतरी उत्सुकता लागल्या याच्यामध्ये. पुढे काय झाले हे कोणते अव्यय आहे म्हणजे काय 43 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपलं 3 म्हणजे काय संबंधी दर्शक. मग पुढे काय झालं अशा प्रकारे. ठीक आहे. संबंध दर्शक किंवा मग संबंधी दर्शक. नेक्स्ट छे मला ते काम जमणार नाही. या वाक्यातील छे काय दर्शवते विरोध दर्शक म्हणजे 2 नंबरचं उत्तर आपलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. शाबास तू शाळेचे नाव मोठे केलेस. या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणते म्हणजे काय शाबास. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. केवळ प्रयोगी अव्ययांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो का. 46 नंबरचा प्रश्न थोडासा तिकडे मी विचारलेला नाही. ते फक्त भावना व्यक्त करतात म्हणजे 2. ठीक आहे. चलो 47 नंबरचं खामोश राजाचा दरबार सुरू होत आहे. या वाक्यातील खामोश हे कोणते अव्यय आहे. 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं काय मौन दर्शक. म्हणजे त्यांना मौन बाळगायला सांगितलं म्हणजे शांत बसायला सांगितलं. ठीक आहे. चलो देवा रे देवा देवा रे देवा आता मी काय करू. या वाक्यातील देवा रेमधून काय व्यक्त होते म्हणजे काय व्याकुळता किंवा मग शोक व्यक्त होतो. ठीक आहे. चलो आणि शेवटचे 2 प्रश्न मित्रांनो ठीक
तर मग आपण उद्या भेटू. या वाक्यातील ठीकचा प्रकार कोणता? 49 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं काय? 2 म्हणजे संमतीदर्शक. आणि 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो आपलं मनातील भावना अचानक व्यक्त करणाऱ्या अव्ययकारी शब्दांना काय म्हणतात? म्हणजे काय म्हणतात सांगा मित्रांनो. आपला चॅप्टर आणि आपले प्रश्न ज्या पॉईंटवरती झाले तो म्हणजे कोणता आपला केवलप्रयोगी अव्यय. ठीक आहे. चलो मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या अनमोल अकॅडमीवरती भरपूर सारे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं अनमोल अकॅडमी ॲप इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यामध्ये जे भरपूर सारे PDFs तुमच्यासाठी मी सध्या तरी मोफत ठेवत आहे. कालांतराने त्या म्हणजे मी तुम्हाला त्याचे चार्जेस तर लावणारच आहे, पण सध्या तरी मोफत आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घ्या. आणि जास्तीत जास्त मित्रांनो याचा तुम्ही मित्रांना याला सेंड करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि आमचाही फायदा होईल. ठीक आहे. चला मित्रांनो, परत एक भेटूया नवीन एका चॅप्टरसह. तोपर्यंत जय हिंद.